बातमी राजकीय वर्तुळातून आहे। मोदी मैत्रीचे हवाबाण असा मथळा लिहत आज सामनामध्ये अग्रलेख छापण्यात आलेला आहे आणि जोरदार टीकास्त्र डागण्यात आलाय। पाकवरील हल्ला हा सौदीवरील आक्रमण असा करार आहे, हा दावा करण्यात आलाय। ट्रम्प यांनी भारताला ड्रग्ज तस्कर यादीमध्ये टाकलंय असं अग्रलेखामध्ये आजच्या सामनाच्या म्हटलं गेलंय। मोदींच्या 75व्या वाढदिवसाला ट्रम्प सौदीचं हे गिफ्ट आहे असा उपहासात्मक टोला सुद्धा लगावण्यात आलाय। आजच्या अग्रलेखात काय मुद्दे आहेत पाहूयात। मोदी मैत्रीचे हवाबाण। सौदी अरेबियानं पाकिस्तानवरील हल्ला हा सौदीवरही आक्रमण असा करार केला। पुन्हा हे सगळं घडलं मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी। ट्रम्प यांनीही याच मुहूर्तावर भारताला ड्रग्ज तस्कर देशांच्या यादीत टाकलंय। ट्रम्प आणि सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी मोदींना दिलेलं हे बर्थडे गिफ्ट म्हणजे मोदी मैत्रीचे हवाबाणच म्हणावे लागतील। मोदींच्या परराष्ट्र धोरणामध्ये बाण कधीच नव्हता, आता हवा देखील राहिलेली नाहीये। पंडित नेहरूंपासून डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या सर्व काँग्रेस राजवटींमध्ये पाकिस्तान हे कायम एक कमजोर राष्ट्र राहिलंय। मोदी राजवटीमध्ये मात्र हाच पाकिस्तान एक मजबूत देश म्हणून उभा राहिला आणि त्याला मोदींनी ज्यांना ज्यांना मित्र म्हणून कवटाळलं ते सर्व राष्ट्रप्रमुख मदत करतायत। सौदी पाकिस्तान संरक्षण करारानं मोदींच्या मैत्री डिप्लोमसीला पार उघडं नागडं केलंय।